लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुंबईमध्ये परवानगी मिळते का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। शिवडीमध्ये 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। आशिया खंडातील सर्वात मोठा डान्स म्युझिक फेस्टिवल हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो। सनबर्नमध्ये अंमली पदार्थांचं सेवन होतं आणि याचमुळे गोव्यामध्ये यासाठी परवानगीही नाकारण्यात आली होती। पुण्यातही अनेक नियम हे पायदळी तुडवून हा सनबर्न फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता। 2016 मध्ये पुण्यात सनबर्ननं जवळपास 42 लाखांचं मुद्रांक शुल्क हे देखील बुडवलेलं होतं। आणि आज संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, नेहमीच हे वादाच्या भोवऱ्यामध्ये फेस्टिवल सापडतं, यावर्षीची नेमकी काय कारणं आहेत आणि मुंबईमध्ये परवानगी मिळणार का, हा महत्त्वाचा सवाल आहे। नक्कीच आकांक्षा, आपण जर पाहिलं तर सनबर्न फेस्टिवल हा आशियातला सर्वात मोठा म्युझिक फेस्टिवल असतो। गोव्यात त्याच्यावरती टीका झाली। गोव्यातल्या सरकारने एकत्रित येऊन हा सनबर्न फेस्टिवल त्या ठिकाणी होऊ दिला नाही आणि त्यानंतर सनबर्न फेस्टिवल हा पुण्यात झाला। मात्र पुण्यात झालेल्या फेस्टिवलमध्ये देखील अनेक नियम हे पायदळी तुडवण्यात आले। त्या ठिकाणी अनेक झाडं ही तोडण्यात आली आणि या प्रकरणी पुणे महानगरपालिका असतील किंवा सरकारकडनं अनेक दंड देखील आकारण्यात आले। त्यातला एक मुद्रांक शुल्काचा दंड होता, हा जवळपास 42 लाखाचा होता। त्याचबरोबर गौण खनिजांचा होता, तो 60 लाखाचा होता। ह्या संपूर्ण महसूल हा अद्याप दिलेला नसताना देखील आता पुन्हा एकदा सनबर्न फेस्टिवलचे जे आयोजक आहेत त्यांनी शिवडीमध्ये 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान हा जो फेस्टिवल आहे या आयोजनाचं ठरवण्यात आलेलं आहे। मात्र याला आता पोलीस परवानगी किती देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे आपलाच महसूल बुडवणाऱ्या याच आयोजकांना पुन्हा एकदा सरकार परमिशन्स देणार का, कारण त्या पद्धतीच्या हालचाली या शिवडीमध्ये पाहायला मिळत आहेत। याआधी देखील पुण्यात जे झालं होतं त्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले होते, त्यांची वाहनं देखील जप्त करण्यात आली होती। मात्र तरी सुद्धा महसूल हा अद्याप भरलेला नाहीये। याच फेस्टिवलबाबत 2017 मध्ये आवाज उठवण्यात आला होता विधान परिषदेमध्ये। चंद्रकांत पाटील जे तत्कालीन महसूल मंत्री होते त्यांनी हा मुद्रांक शुल्क तातडीने भरून घेऊ असं म्हटलं होतं। मात्र अद्यापही हा महसूल भरलेला नसताना आता सरकार इतकं मेहरबान का होतंय आणि या फेस्टिवलसाठी परमिशन देतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक संघटनांनी या फेस्टिवलला विरोध केलेला आहे। अंमली पदार्थांची तस्करी असेल किंवा व्यसन असेल या संदर्भातले आरोप देखील या फेस्टिवलवरती झालेले आहेत। त्यामुळे तरुणाईंसाठी जरी बोळ करणारा हा फेस्टिवल असला तरी या फेस्टिवलकडे आता अनेक संघटना असतील किंवा सरकार याला परमिशन देतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे या फेस्टिवल संदर्भात काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद सूरज या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।